नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेश उत्सवाला अवघे काही दिवसच उरलेले आहेत. सो ही बाप्पा स्पेशल ब्लॉग आहे आणि आता आपण आलो आहोत लालबागमधील मोस्ट फेमस असं शॉप, म्हणजे तुम्ही मागे बघू शकतात भवानी आर्ट्समध्ये आलेलो आहे. आणि इथे बाप्पासाठी लागणारे दागिने, विभूषणं तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि आपल्यासोबत आहे दादा. तर दादा, स्वागत आहे तुझं चॅनलवरती. तर पण स्वागत आहे भवानी आर्ट्समध्ये. तर यावर्षी आपल्याला किती रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे दागिने? वस्तू 20 रुपयापासून स्टार्टिंग. 20 रुपयापासून. ओके. सो आता आपण बघणार आहोत आपल्याला यावर्षी नवीन कोणते क्रिएशन आलेले आहेत. सो चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा. चला तर मग बघूया आपल्याला यावर्षी काय काय पाहायला मिळतं. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे लालबागमधील सर्वात फेमस असा भवानी आर्ट्समध्ये. सो दादा, सर्वात आधी तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. नमस्कार, तुझं स्वागत आहे आमच्या दुकानावर. लास्ट इयर पण आपण दादाचं शॉपचं व्हिडिओ शूट केले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता. यावर्षी पण आता आपण आलो आहोत. तर दादा, यावर्षी नवीन काय काय आणलं? यावर्षी नवीन आपण घरगुती गणपतीसाठी दंत आणलेले आहेत, एकदम छोट्यामध्ये. लिटरली 1.5 फूटच्या मूर्तीला जाणारे दंत आहेत. 1.5 फूट पासून आपल्याकडे 30 फूटच्या मूर्तीपर्यंत अवेलेबल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतो दंतमध्ये तिथे डिटेलिंग मध्ये वर्क केलेलं आहे. तू बघू शकतो पूर्ण नक्षी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. तरी दादा, एक्झॅक्ट आपल्याला जर हे दंत हवे असतील तर कधीपासून आपल्याला ऑर्डर देऊ शकतो? ऑर्डर डेट चालू झाली आहे. लास्ट आपली ऑर्डर डेट असणार आहे 10 ऑगस्ट पर्यंत. ओके. म्हणजे तरी आता समज आज जर आलो, आता जर बुकिंग करायला आलो तर किती दिवसात आपल्याला? आता सध्या आपल्याकडे सगळे पीस अवेलेबल आहेत. ओके. आता म्हणजे नाही बोलला मिनिमम तरी एक 20 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे सगळं स्टॉक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुला माहित आहे गणपती जवळ येतात तेव्हा लोक धावायला चालू करतात तसं. आणि आपलं नवीन क्रिएशन यावर्षी आपण कर्णफूल सुद्धा अवेलेबल केले. जे गोड गणपतीला असतात ना कर्णफूल, तसे एकदम फ्लेक्झिबल आहे. हे कोणीही लावू शकतं क्लिपिंग मध्ये. ओके. हे बघा, असं स्ट्रेट करायचं, फक्त असं अडकवायचं बस आणि असे लागणार. तर यांची काय प्राइस आहे दादा? याचे कर्णफूल स्टार्टिंग प्राइस आहे 350 पासून. 350 पासून आहे. म्हणजे जशी साईज घेणं त्यानुसार प्राइसिंग. आपल्याला सार्वजनिक गणपतीसाठी त्याच्यासाठी पण कर्णफूल सुद्धा अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या डिझाईन आहे. डिझाईन मस्त वाटते. आणि आपल्याकडे त्यामध्ये जर डिझाईन दुसरी कोणती अवेलेबल आहे आपल्याकडे? आहे ना, खूप सारे, कमीत कमी 10-12 डिझाईन आहेत. आणि हे मीना वर्क मध्ये, याच्यामध्ये पिकॉक टाकलेले आहेत. एकदम युनिक वर्क केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे हे दगडूशेठ साठी कान बोलतात ना, पूर्ण कान लागतो, हे पूर्ण कान पण सुद्धा अवेलेबल आहे. हे पण साईजच्या अकॉर्डिंग कस्टमाइज करून भेटेल. मस्त डिझाईन केले. आणि हे बाजूबंद आहेत. छोट्या मूर्तीला 1.5 फूटच्या मूर्तीला अवेलेबल आहे. 1.5 फूट 2 फूटला होतात. हे पण 2 फूटच्या मूर्तीला होणार. 2.5 फूटला, हे 2.5 ते 3 फूटच्या मूर्तीला. आणि हे मोठे आपले 7-8 फूट मूर्तीला. ओके. आणि असे 9 ते 10 फूटच्या मूर्ती. आणि त्याच्यापेक्षा मोठे हवे असेल तर तेही कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला. आणि आता येऊया आपल्या कड्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळी व्हेरायटी आहे. हे लिटरली एकदम मिनी कडा बोलतो ना, म्हणजे दादाच्या बोटा एवढा. हे फ्लेक्झिबल आहे. कुठलंही म्हणजे विठ्ठल बोला, स्वामी बोला, देवळातली कृष्णा मूर्ती असते छोटी, त्याच्यासाठी पण होणार. एकदम फ्लेक्झिबल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असे हाफ कडे सुद्धा अवेलेबल आहे, ज्या कोणा बाप्पाचे हात चिपकलेले असतात ना असे मांडी विंडीला. त्याच्यासाठी तुम्हाला आयडिया म्हणून सांगतो, असे काय काय मूर्त्यांचे जे हात असतात ते बाप्पाचे जे पाय मांडी आहे त्याला जॉईंट असतात, तर त्यावरती फक्त अटॅच करू शकता तुम्ही. म्हणजे मूर्ती कधी ब्रेक होण्याची पण शक्यता जास्त असते, पण त्याच्यावर हे मस्त सोल्युशन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असे हँडवर्क मध्ये यावर्षी नवीन क्रिएशन केलंय. एकदम जसे चांदीच्या कडे असतात ना बनवलेले हँडवर्क, तशामध्ये केलंय. एकदम इझिली ओपन करून फिटिंग करता येईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्वतः करू शकता. याच्यामध्ये राऊंड कडे सुद्धा अवेलेबल आणि राजदंड कडे सुद्धा अवेलेबल आहेत असे डिझाईन. यांची काय प्राइस रेंज आहे दादा? याच्यामध्ये प्राइस आहे 2000 पासून स्टार्टिंग होते. ओके. 2000 पासून स्टार्टिंग होते. आणि हे त्याच्या 2.5 ते 3 फूटच्या मूर्तीला मोठी साईज आहे. आणि आपल्याकडे सार्वजनिक गणपतीसाठी पण कडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलिंग मध्ये वर्क केलेलं आहे आणि पूर्ण डायमंड सेटिंग स्टोन्स आहेत. आणि याच्यामध्ये एकदम बारीक काम केलेलं आहे. हे राजदंड कडे आणि हे राऊंड कडे ते बघा. वाव, पण खूप छान. यांची तरी दादा काय एक्झॅक्ट स्टार्टिंग काय प्राइस आहे? कड्यामध्ये आपल्याकडे छोट्या मूर्तीच्या 300 रुपये कडे स्टार्टिंग आहे. आणि सार्वजनिक गणपतीचा आपल्या जसा अनुसार साईज आणि हे असेल त्यानुसार त्याची प्राइसिंग असणार आहे. असं मित्रांनो, आता जर हे बघाल ना इथे, तर इथे मस्त डिझाईन मध्ये जे
बाप्पाच्या हातात जे शस्त्र असतं त्यामध्ये आहे. तर दादा याबद्दल काय सांगशील? याबद्दल आपल्याकडे जास्वंदी फुल चालू होतो 60 रुपयापासून. 60 रुपये, एक गोल्ड मध्ये बघू 60 रुपयाला आहे. मीनाकारी आपल्याकडे 80-100 रुपयापासून सुरुवात आहे. आणि हा मोठावाला? हा मोठावाला 650 ला. याच्यामध्ये खूप सारे व्हेरायटी आहेत वेगवेगळे. गोल्ड मध्ये, मीना वर्क मध्ये, दोन्ही मध्ये भेटेल. आणि याच्यामध्ये पण कॉपर कास्टिंगचं पण भेटेल तुम्हाला. हे बघू शकता पिकॉक वाला. हा हे गोल्ड प्लेटेड मध्ये आणि पूर्ण डिटेलिंग मध्ये वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कमळ सुद्धा अवेलेबल आहेत गणपती बाप्पाच्या हातात द्यायला दोन्ही साईडला. साईज आहे, मोठी आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 2 इंच ते लिटरली 10 इंचाचा मोठा कमळ तेवढा साईज पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्रिशू परशू तुम्ही बघू शकता. पूर्ण वेगळे डिझाईन आहेत. हे तुम्ही जे आता काय दिसतायत ते 2.5 ते 4.5 फूटच्या मूर्तीपर्यंत राहील. त्याच्यानंतर त्याच्या वरती आहेत 2 फूट 2.5 फूटच्या मूर्तीला जाणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्या वरती पण येणार ते 1 ते 2 फूटच्या मूर्ती. आणि मोरपंख सुद्धा अवेलेबल मुकुटामध्ये. त्यांची काय प्राइस आहे? हातामध्ये टाकला ते आपल्याकडे 225 पासून स्टार्टिंग आहे. ओके, 225. आणि ते ओरिजिनल मोरपंख आहे, आर्टिफिशियल नाही. सो आता आपल्या समोर हे मोठे लोड आहेत, छोटे लोड आहेत. तर दादा याबद्दल काय सांगशील आपल्याला? याबद्दल आपल्याकडे लोड मध्ये ना 2 क्वालिटी आहे. एक नॉर्मल क्वालिटी आहे आणि एक सोफा क्वालिटी बोलतात. दोन्ही क्वालिटी मध्ये आपल्याकडे लोड अवेलेबल आहे. ज्या कोणाला होलसेल रिटेल मध्ये हवं असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. आपल्याकडे 3 बाय 5 इंचापासून ते एवढ्या मोठ्या लोड पर्यंत अवेलेबल आहे. सार्वजनिक गणपतीसाठी ज्यांना लोड हवे असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करून कस्टमाइज साईज करून बनवू शकता. आणि लोडची खासियत अशी आहे की हे तुम्ही लोड कमीत कमी 10 वर्ष युज करू शकता. फक्त दरवर्षी जर तुम्हाला वाटलं तुम्ही कपडा चेंज करू शकता. आणि हे प्रॉपर जसा घरामध्ये सोफा असतो तसा फोमिंग प्रॉपरली युज केलेला आहे. असं म्हणजे मूर्तीला डॅमेज पण होऊ शकते. काय जण प्रॉपर सोफा आपला घरचा सोफा आपण आरामसाठी तसा त्या पद्धतीने. आणि जर दादा डिझाईन दुसरी हवी असेल तर ती मिळेल? वेगळी डिझाईन करून भेटू. हे आम्ही यावर्षी नवीन क्रिएशन केलेलं आहे. नवीन डिझाईन केली आम्ही. तर यांची मोठ्यांची स्टार्टिंग काय प्राइस आहे? मोठ्यांची स्टार्टिंग आपल्याकडे 6000 पासून आहे फोमिंग मध्ये. आणि छोट्यामध्ये आपल्याकडे 350 पासून सुरुवात आहे. जशी साईज असेल त्या अकॉर्डिंग तुम्हाला ती प्राइसिंग असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे शेला सुद्धा अवेलेबल आहेत. शेला आपल्याकडे वेल्वेट मध्ये वर्क केलेलं पूर्ण शेला अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी ऑफ कलर भेटणार. व्हेरायटी ऑफ खूप सारे डिझाईन्स आहेत. त्याचं बघू शकता मोतीमध्ये आहे, हे आपल्या मिरर वर्क मध्ये आहे, त्याचं फ्लावर वर्क मध्ये आहे. आणि आपल्याकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाईसाठी पण शेला सुद्धा अवेलेबल आहे गोल्ड प्लेटेड मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याकडे मोठी साईज आणि एकदम छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे. तरी यांची काय स्टार्टिंग प्राइस रेंज? यांची स्टार्टिंग आपल्याकडे प्राइस 200 रुपयापासून सुरुवात आहे नॉर्मल कपड्यामध्ये आणि याच्यामध्ये. आणि गोल्ड प्लेटेड मध्ये आपल्याकडे सुरुवात 550 पासून आहे. ओके, मस्त मस्त पॅटर्न्स आहेत यामध्ये पण. पॅटर्न व्हेरायटी इथे आहेत ते शॉर्ट. हे बघा या साईडला पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. खूप सारे ऑप्शन्स लावलेले आहेत इथे. पॅटर्न आहेत, डिझाईन पण खूप सारे आहेत. स्वास्तिक मध्ये आहेत, फ्लॉवर्स मध्ये आहे. बघा आपल्याकडे यावर्षी नवीन क्रिएशन मध्ये आपण पाय केलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे मशीन वर्क मध्ये बनवलेले डिझाईन वर्क मध्ये. हे आपल्या 1.5 फूट ते 2 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. हे आपल्या 2 ते 3 फूटच्या मूर्तीला जाणार आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे थोडे फ्लेक्झिबल असतात. हे नक्षीमध्ये हँडवर्क मध्ये काम केलंय, मशीन वर्क मध्ये नाही. त्याच्यानंतर हे पाय सुद्धा अवेलेबल पण 2.5 ते 3 फूटच्या मूर्तीला जाणार आहे. आणि आपल्याकडे सार्वजनिक गणपतीसाठी जाणारे ते पण आपल्याकडे चरण अवेलेबल आहेत. फक्त याच्यासाठी तुम्हाला कस्टमाइज करून भेटेल. तुम्हाला त्याचा पीओपीचा साचा आणून द्यावा लागेल. बघू शकता कसं डिटेलिंग मध्ये पूर्ण वर्क केलेलं आहे. पण मला एक प्रश्न आहे दादा, जर पीओपीचा साचा अवेलेबल नसेल तर आपण माप काढून घेऊ शकतो का? नाही, पीओपीचा साचा कंपल्सरी आहे. कारण त्याच्या अनुसार तो माप कारिगर माप घेतो, त्याच्यावरच तो ठोकून ते पाय बनवणार आहे. त्याच्यासाठी पीओपीचा साचा खूप गरजेचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हात सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. हा माझ्या हाता एवढा हात आहे. हा लिटरली नाही बोलत 6 ते 7 फूटच्या मूर्तीला जाणारा हात आहे. याच्यामध्ये ओमचा पण नक्षी काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता डिटेलिंग मध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याकडे लिटरली स्मॉल मूर्तीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. मीना वर्क केलेलं. तर आता आपण हात बघितला हा वाला मोठावाला, त्याचनंतर मीना वर्क केलेला हा जो स्मॉल हात आहे बाप्पाचा तो आपण बघितला आणि खूप छान वाटतात हात. आणि दादा आता आपण काय बघणार आहोत? आता आपण सोनपट्टी बघणार आहोत. लिटरली सार्वजनिक गणपतीसाठी आपल्याकडे सोनपट्टी सुद्धा अवेलेबल आहेत. कॉपर मध्ये हँडवर्क केलेलं आहे आणि याच्यावर डायमंड वर्क सुद्धा केलेलं आहे. लिटरली आपल्याकडे एवढ्या छोट्या साईज पासून सोनपट्टी अवेलेबल आहे. लिटरली 1 फूटच्या मूर्ती बोट आहे त्या साईजचा. आणि याच्यामध्ये आपल्याकडे एकदम छोटी हवी ती
सोनपट्टी पण सुद्धा अवेलेबल. गणपती लावलेली आहे ना राजा सोनपट्टी, त्याच्यामध्ये छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत, खूप सारे व्हेरायटी आहेत, ते तुम्हाला माझ्या पेजवर तुम्हाला बघायला भेटतील. ओके. आणि हे मस्त मस्त डिझाईन्सवाले आहेत सोनपट्टी. आणि आज आता एक प्रश्न अजून, जो लालबागचा राजाचा सेट आहे तो आपल्याला कितीपर्यंत मिळून जाईल? आपल्याकडे मिनिमल 4000 पासून पूर्ण सेट अवेलेबल होईल. पूर्ण सेट ज्याच्यामध्ये हार येणार, कडे येणार, सोनपट्टी येणार आणि बाजूबंद येणार. तरी किती फुटाच्या बाप्पासाठी तो? आपल्याकडे 1.5 फूट पासून ते 30 फूट. आणि त्याचबरोबर दगडूशेठचा पण सेटअप पूर्ण रेडी. ओके, थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भवानी आर्टचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. तो दादा एक लास्टचा प्रश्न मला विचारायचा आहे. ते बाप्पाची दागिन आहे, त्याचा जो साचा आहे तो आपल्याला किती दिवस आधी आणून द्यायचा आणि लास्ट डेट काय असणार? आपली लास्ट डेट असणार आहे 10 ते 15 ऑगस्ट. त्याच्यानंतर आपण ऑर्डर एक्सेप्ट नाही करणार आहे. आणि मला मिनिमम कुठलीही वस्तू बनवायला 10 दिवस मॅक्स टू मॅक्स हवे. त्याच्या अंतरात तुम्हाला मी 10 दिवस, जर तुम्ही आज ऑर्डर दिली त्याच्या 12व्या दिवशी तुम्हाला तुमची वस्तू तुमच्या हातात असणार. सो मित्रांनो, तुम्हाला भवानी आर्ट्सचा पण इंस्टाग्राम हँडल आहे, त्यांच्यावरती तिथे देखील त्याला तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स द्यायचा आणि खूप भारी भारी डिझाईन्स तुम्हाला त्या चॅनलवरती पण अपलोड करणार आहे. तर नक्की तिथे पण व्हिजिट करा. त्यांचा इंस्टाग्राम हँडल स्क्रीनवरती देतो आहे. आपलं पण इंस्टाग्राम हँडल आहे, ते देखील तुम्हाला देतो. नक्की फॉलो करा आणि यांचा ॲड्रेस स्क्रीनवरती देतो. नक्की येऊन व्हिजिट करा. आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनायक ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया.